और तुम हिंदू भी नहीं है। तुम्हारी माता जी का जब देहावसान हो गया तो हर हिंदू अपने मां के शोक में केस दाढ़ी बनवाता, दाढ़ी छिलवाता। क्यों नहीं छिलवाया बताओ? मोदी काय आहे? हे नरेंद्र मोदी आजकाल घराणेशाहीवर हल्ला करतात। तुम्ही हे सांगितलं पाहिजे की तुम्हाला आतापर्यंत कुठलीही पुत्रप्राप्ती का नाही झाली। ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना हे म्हणतात की ही घराणेशाही आहे। कुटुंबासाठी, घराण्यासाठी हे लढतात। तुमचं कुठलं कुटुंब नाही, तुम्ही हिंदू पण नाही। प्रत्येक हिंदू आपली आई गेल्यानंतर शोक व्यक्त करण्यासाठी डोक्यावरील केस आणि दाढी काढतो। सांगा, तुम्ही दाढी आणि केस का नाही कापले? हे वाक्य आहे आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं। राजकीय रॅलीत त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला। त्यानंतर भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी लालूंवर टीकाच सुरू केली आणि आपल्या सोशल मीडियाच्या डीपीवर मैं मोदी का परिवार असं स्टेटस ठेवायला सुरुवात झाली। सोशल मीडियात पोस्ट सुरू झाल्या, पण लालूंची भाजपच्या पंतप्रधानांवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। पंतप्रधान मोदींच्या आधीही लालू प्रसाद यादव यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर धर्मावरून टीका केली होती आणि याला अतिशय कडक शब्दात उत्तर अटल बिहारींनी नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी थेट दसरा मेळाव्यात दिलं होतं। काय बोलले होते लालू प्रसाद यादव? त्यावर अटल बिहारींची प्रतिक्रिया काय होती आणि त्याला बाळासाहेबांनी काय उत्तर दिलं होतं ज्यामुळे लालूंची भांबेरीच उडाली होती, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी वैष्णवी राऊत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। साल होतं 1998। त्यावेळी देशभरात धर्मावरून राजकारण सुरू होतं। त्याच वेळी लालू प्रसाद यादव यांनी थेट तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर टीका केली होती। लालू त्यावेळी म्हणाले होते, अटल बिहारी स्वतःला हिंदू म्हणवतात, पण त्यांच्या अंगाला लग्नाची हळदही लागलेली नाही। ज्याच्या अंगाला लग्नाची हळद लागली नाही त्याने हिंदू धर्मावर काय बोलावं? ते स्वतः हिंदूच नाहीत। याचं उत्तर अटल बिहारी वाजपेयींकडून येईल असं लालू प्रसाद यादव यांना अपेक्षित होतं, पण याचं उत्तर दिलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी। वेळ होती दसरा मेळाव्याची आणि स्थळ होतं शिवतीर्थ। काय बोलले होते बाळासाहेब ठाकरे? तुम्हीच ऐका। हिंदूची व्याख्या केली म्हणे हिंदू कशाला म्हणतात म्हणे, हमारी शादी हो गई है, हमको शरीर को हल्दी लगी है, हम हिंदू है। यही बात मुलायम सिंह की है, वही शादी हुई है, शादी हुई उसका हलत लगी है, तो हिंदू आहे। ज्याच्या अंगाला लग्न झाल्यामुळे हलत लागेल तो हिंदू। ते आपल्याला काय पटत नाही। मग असं जर असेल, लग्नाची हळद ज्याच्या अंगाला लागते तो हिंदू, मग मला असं वाटतं की मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुनता व्हायलाच पाहिजे। ज्याची सुनता नाही तो नेतृत्व करू शकत नाही। जा मुसलमानांना विचारा, काय रे चालेल का बिन सुनत्याचा? सुनत्यावरती काही नेतृत्व अवलंबून नाही ना, तुमचा नाही मग हळदीचा प्रश्न। ते तर का म्हणे वाजपेयी हिंदू नाही का? त्यांचं लग्न झालं नाही म्हणून। काय शोध लावला? मग आम्ही पण सुनतेचा शोध लावला की ज्याची सुनता झालेली नाही तो मुसलमानांचं नेतृत्व करत नाही, तो मुसलमान असू शकत नाही। चालेल, मग हे जसं चालत नाही तसं हळदीचा आणि लग्नाचा काही संबंध नाही। जशी पंतप्रधान मोदींच्या आईच्या निधनानंतर दाढी केस काढण्यावरून लालू बरळले, धर्म बाहेर काढला आणि त्यावरून भाजप नेत्यांनी देशभरातील सोशल मीडियावर रान उठवलं, पण बाळासाहेबांना हे करण्याची गरजच पडली नाही। बाळासाहेबांनी लालूंना लालूंच्याच भाषेत उत्तर दिलं होतं। ते ज्या मतदारांवर आपलं प्रस्त राखतात तिथंच बाळासाहेबांनी घाव घातला होता आणि त्यानंतर लालूंचा आवाज काहीसा कमी झाला। आज पुन्हा एकदा लालूंनी तोच सूर आवळला आणि बाळासाहेबांचा तो किस्सा पुन्हा ताजा झाला। तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच किस्स्यांच्या व्हिडिओजसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।